शिलगाव बंद करा तो विषय जाऊ द्या ते. बरं मी काय म्हणतो राणू, हो मी जाय राणू म्हणतो बाजारमा. काय लय नव्हे तर सांग मग. नाही नाही काय लेणं बिणं नाही रे बाबा. हां आम्ही बी जातच म्हणतो माझे दवाखाना मा. जाय म्हणतो बाजारमध्ये जाय. बरं बरं ठीक आहे मग मी काय करत बाजार करी संशी धडाय दवाखाना म्हणजेच मग. हो हां चालेल चालेल तसे कर मग लागल्यास. हो चालेल काय हरकत नाही. अय टगो अय अय यार तुला फोन वाजी राहणार ना बे नाही बाईला सुधर राहत नाही वो. फोन उचलू का. हां अच्छा असं आहे का. बरं घे फो. हां बरं बरं उन्हतच आम्ही डायरेक्ट हॉस्पिटलला जुनूर. हां हां असं आहे का. बरं बरं काय बापूना फोन होता. काय सांगितलं होता बापू. हां बापूनाच होता ना फोन. हां बापू म्हणे डिस्चार्ज द्या राहत म्हणे डॉक्टर. हां आता काय टेन्शन नाही बुवा असं. हां तब्येत चांगली म्हणे त्याने. बरं आहे की चालेल. हां चल मग चाल दवाखानावा. चाल म्हणे दवाखाना मग. पैसा शेतच का किसा मग. नाही येत ना मग मला माहितीच होतं म्हणून येवान टाईमला मी सोनं सांगितलं येले. चला सोनं मोळी टाकूत आणि दवाखाना पैसा भरत येत म्हणता. नाही टाकू नको आहे सोनं बिनं काय मोडच झालं. सोनं होई का आपलं काही. मग राहू दे सोनं बिनं काय मोड नको. दगाच नाही गावान कोणा तरी करतील उचलस. हां काय सोनं बिनं मोठा नाही गड्या. मला अजिबात पटणार नाही बरं. हां कितला असावा पत्राणा म्हणतो कोणाकडे बी घडी 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 घडी. नाही नाही मी काय का म्हणे तुम्हाला आलं. हां चला म्हणतं सोनारकडे चला. लगेच मोठ टाकूत आणि जेवढा रक्कम आहे तेवढी बाकीने दाखवते मग. हां चाल मग ते तू म्हणेच राहिने. चल मग चल. अरे या या अण्णा शेठ काय म्हणता या या. अहो आम्ही कसं नाही शेठ म्हणता. हां तुम्ही शेठ माणसे. ए गरीबने मजा आले तर जरा तुम्ही. हो आम्ही कसले शेठ. तुम्ही खरे शेठ म्हटलं. जगाचे पोशिंदा आहे तुम्ही पोशिंदा शेतकरी. तुम्हाला पुढे कोण बोली हो. म्हणाले आम्ही जगणं पोशिंदा आहेत म्हणतं. म्हणाले शेतकरी राजा आहे पण बाकी अरे काय करतात. हा हे बी म्हणा जाऊ द्या. या या बसा ना खुर्चीवर बसा पहिले चला बसा. ए जाय रे जाय ताईसाठी बी खुर्ची आण. नाही नाही दादा राहू द्या नाही नाही म्हटलं खुर्चीने काय करत नाही. हां 10 मिनिटांनाच कामीशी फक्त खुर्ची राहू द्या. बरं बरं ठीक आहे जाऊ द्या चला. बोला अण्णा काय सेवा करू. काही नाही हो आई बाईनं सोनं म्हणणं नव्हतं म्हटलं. थोडी अडचण होती पैसाच नाही. हां त्यानं करता आवून बघा बरं कितल्या ग्राम बसस आणि कितला न बडच बरं सोनं. अरे काय चेष्टा करता तुम्ही. चांगली चेष्टा करता राव. अरे लोक सोनं करतात तुम्ही सोनं मोडून राहिले. काय राव तुम्ही बी. हां काही नाही दादा थोडी अडचणी लागेल शे त्यामुळे दुसरं काही नाही. सोनं काय आगे मागे लेवायचं असं कसं आहे थोडी अडचण मोठी आहे ना. अहो ताई अडचण निघून जाते. सोनं नाही होत ना मग सोनं नाही होत. आणि कसं आहे बा तुम्ही आपली घरची माणसं आहे म्हणून सांगतोय. तर पुढे ना सोन्याचा रेट वाढणार आहे. मग बघा बा तुमची इच्छा बाकी माझं काय सांगायचं काम होतं. दगा ना होईल तेच सांगे राहीन तुम्ही बी ऐकत नाही. हां राहू द्या जाऊ द्या दका ते पुढल्या गोट पुढे. हां नशिमा होईना ते बेटी राही माले. दादा आहे सोनं आल्या आणि कितलं होईना ते दाखा बरं. बापरे ताई तुम्ही तर सगळं सोनं घेऊन आले. हां मग थोडा जास्तच पैसा लागेल आणतात. हां दगा ना कितलं शे काय सांगा ना. बरं बरं ठीक आहे बघतो. हां श्यामा हे दागिने घेऊन जाय आणि त्यांचं वजन करून आण बरं. काय ना काय काय नेमकं काय अडचण आहे म्हटलं. अरे सांगू शकता तुम्ही आम्हाला. अरे काय राहता आम्ही तुम्हाला फॅमिलीसारखं मानतो. आणि तुम्ही आमच्याकडनं गोष्टीला पोता नाही. हो ताई तुम्ही पण. काय नाही दादा ते म्हणतं नातून तब्येत बिघडी झालं होती ना. राज करतो वेगळ्या गडीगडी कोणाकडे दात नाहीच का ना. असं माही कसं आहे सोनं कसं कुर्ता करत माणूस त्यानंच कुर्ता करत ना. टाइम टेबल काम पडी बा असं मग. अच्छा असं असं असं. मग किती लागणार होते म्हटलं मग आपल्याकडनं घेऊन गेले असते. नाही नाही आता विजयी एवढावर विजयी म्हणता आम्हाला काय नाही काही नाही. वा तुमची मग इच्छा मग आता काय नाही का. म्हटलं सर 2 तोळ्याचा हार आहे आणि 5 ग्रॅमचे टोंगले म्हटलं जसे 2.5 तोळा सोनं आहे ना. अच्छा 2.5 तोळा आहे का. बरं बरं अण्णा हे बघा 6,500चा आहे ना मोडचा भाव आहे. पण तुम्ही कसं आपले घरचे मेंबर आहे म्हणून 7,000 रुपये लावून देतो. मग तुमचे ते झाले 2 लाख रुपये आणि ते झाले तुमचे 35,000. 2,35,000 रुपये झाले म्हटलं. बरं बरं चालेल चालेल द्या ना मग द्या.
नाही ना, अजून अजून 15,000 रुपये लागतील म्हटलं. मग 2,500 रुपये बिल झालं आहे आपलं, आणि तुम्ही मला 2,35 देऊ राहिले, असं नाही चालणार. एवढा 15चा फरक नाही पडत. तुम्ही लागले डॉक्टरशी बोलून बघा. काय प्रॉब्लेम नाही, डॉक्टरशी बोलून बघा तुम्ही. हा बरोबर आहे, ॲडजस्ट होईल आता तेवढं तेवढं. मग एवढं तेवढं ॲडजस्ट बी करा ना. काय ऑफर बिफर काहीच देतात नाही तुम्ही. बरोबरचे हा ते. हां मागे बी 1,00,000 रुपये बरे गो. हां आता काय एकच पेशंट पण बडा वडील ना का पैसा. नाही अहो आहे काय भाजीपाला आहे का बाबा, तुम्ही बी काय असं बोलता काय माहिती राव. अहो म्हटलं आता जेवढा खर्च लागला तेवढा लागलाय ना. 15 दिवसापासून तुमचं नातू ॲडमिट होता, त्याची कंडिशन कशी होती बरं बघा बरं तुम्ही. आता काय राव असं. तुम्ही डॉक्टरला फोन लावून द्या लागल्यास, काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही डॉक्टरशी बोलून घ्या. आहे तरी मारे. अरे डॉक्टर फोन नाही उचली रे ना, म्हणून सांगी राहणो ना. मग आता एवढा 2,35,000 शेतात आमनाकडे. हो आता 1 रुपया बी नाही म्हणतो वरते. हां बरोबर शेत ठेव तेवढाच. काय रे अण्णा काय घे. हा बा तू ना का. हां काही नाही आई बिल जमा करा ना तू. हां हां देवा की काही नाही बिल द्या. देवा घे असं. हां तिथं 15,000 ना कुर्ता उज्जत घालता ना तुमचं घे. मग हां जरा पोरी याले म्हटलं या 15,000. काय राहणार अरे तू सांगेल मी काय लागणं लुगणं तर सांगायचं आहे असं. हां नाही मी तुला लावत होतो फोन. हां मी म्हटलं तू बाजार करस हुई. हां त्यान करता काय लावा नाही. अरे काय लावा आता फोन, काय नाही, काय खरं नाही होतं नाही. हां बोला टगू काय सांगितलं ते. मी म्हणतो आवराय जायला मग आमनं बट बॅगा वगैरे बरं आहे घ्यात. ते रिक्षावाल्याला बोलायला येतात ना. हां बापू का घ्या. बापू लावती ना फोन तो दादा भाऊले. बापू आता मेडिकल लेवायला जायले ना. त्यांना येतात 2-3-6 फोन लावा दादा भाऊले, पण दादा भाऊ काय फोन उचली नाही ना वाटतं. मला तर वाटत कुठं वर्दीवर जायला बाई. दगा आडला कोणता रिक्षावाला होई ना, तिला लिहिल्या मग काय ते टाइम टेबलले. तिला बोलायल्या. बरं रिक्षा स्टॉपवर जास मी. लयच करते रिक्षाला येस मग. हां पण मी जास. मी बी येऊ का हो अण्णा. तू ना काय काम आहे बरं तटे. मग मी बी येऊ का म्हणे. आठच थांब तू इथं आम्ही. का इकडे येऊ बिन. ते आधी मेडिकल वगैरे येऊन मी, आणि मेडिकल ते आपलं आहे ना माझ्या ठेलचे काय म्हणतो बॅगमा ठेलचे. आणि बाकी काय राहायचे का मग काय लय नाही का को. नाही काय लेणं नाही आहे. पण बाकी बडं व्यवस्थित ठेवले ना भाऊ. नाही त्यामुळेच म्हणतं तू ना ते काही एकदा चेक करली ती असं. बरं बा चाल एकदा दखलेस मी बी काय राहायचंय नाही दाखव. हां कोमल दादू जपी घ्या का म्हटलं. हां नाही अक्का जबरदस्ती म्हणतात अजून. बरं बिन मग मी जास बरं. ते बॅगा वगैरे चेक करस. हां अक्का जा मग जाते मी. चाल रे बा चाल. हां अरे 500 रुपये जास्त जातात ना दादा. हां तू तर काही बी आव्हानचा मागे राहणार. अहो काय आवाजचा सवा परवडत नाही ना. तिकडनं कुठं सीट भेटणार आहे मला सांगा बरं तुम्ही. तिकडनं खाली यावं लागणार आहे मग. हां मग का डायरेक्ट 500 रुपये का. बाई 100 रुपये ठेव राहत भाऊ. 100 रुपये दे तुम्ही. नाही हो 100 रुपये कुठं काय बी सांगता का. 100 रुपये म्हणे. दुसरी रिक्षा करून घ्या जाऊ द्या. मी नाही 100 रुपयात. काय रे अण्णा काय म्हणून राहतो. काय आवा थोडा 500 रुपये सांगे राहणार. गावांना जोगळे गाव चाला आपलं आणि 500 रुपये म्हणून राहतो. जाऊ दे होशील का 200 रुपये दिसू म्हणा म्हणा चला म्हणा. भाऊ चला ते शेवट 200 रुपये लिहिले आणि चाला ते. नाही नाही राहू द्या. मी रिक्षाच घेऊन जात नाही म्हटलं. नाही घेऊन जात मी. मला नाही जायचं. जाऊ द्या तुम्ही करून घ्या दुसरी रिक्षा. बाई काय उपाधी हो याने आली ये ना 200 रुपये नाही म्हणा. अण्णा काय दादा भाऊ अरे फोन तर उचलत जाय भाऊ. काय खरं नाही होतो ना बी. नाही आधी पाहिजे ट्रॅफिक लाग किती हो. मी नंतर करा ना मग बापूला फोन करा. मग बापून सांगा मला लागा म्हणे. बोलावा लवकर. बोलास बाई का रे हो दादा भाऊ. अरे गावना माणूस राहीन तू येत नाही लवकर. नाही हो लागलो ना. अय म्हटलं तू कसं काय आला इथं. अरे का राजू शेठ. अरे दादा भाऊ ना मी. अरे ओळखला नाही का. अरे दादू अण्णा अरे तू आहे का. बरं घेऊन जा. का हो सरपंच. अरे सावन लागी जाई ना हो. कानबाईसनी मीटिंग का भरणार आहेत म्हणता तुम्ही. नाही आमना तोच विषय चालू होता आता त्या मीटिंग. पण ते म्हटलं कसं आहे गावा मोता बी जायले चांगलं नाही वाटत बुवा असं.
आता बाई ना दल्ला पल्ला मरेलच ना रे त्या राई. हा एवढं मोठं गाव मग, आणि आजच गरज राहणार 10 वर्षपर्यंत, तर मग तुमले कान महिना रोटच भेटावणेत खावाले. एवढं दर न पडत होई का? दल्ला पल्ला माणसे मरवला जातात पार तर 70 80 वर्ष होई चालतात. हा काय बाई राहतात तर काय कंशी फुटा होतात त्यातली. अहो आबा तसं नाही गोटे दल्ला पल्ला बी राही ना, पण शेवट मग विचार विनिमय करणंच पडत, विचारपूस करणेच पडत मग. असा तेच ना ज्याचा काय आपलं बी आहे ना. असं त्यानं करतात. मी सांगेन तो मीटिंग भरणे पडी पहिले. मीटिंग मा विचारली होत भो, कसं आहे कराणं आणि कराणं असं काढी, मग त्याच नाही बोल नको आपल्यावर असं. बाई चालल्या हो तुम ना मनप्रमाणे काय ते बाई नाही एवढं दरवा. हा मरिक्यात म्हणे मरिक्यात मग या काय त्यांना सोबत चालणार घेत का? यांनी कानं बिनं सोड द्या भाई असं. हो तसं नाही राहते बाई. आबा आहे ना कथा विचार एवढंच गडीक मग. हा भो बाई तुम्ही गण सुद्धा पण चावतो चुका. जाऊ द्या, मी काय म्हणत सरपंच साहेब, एक काम करा. आज संध्याकाळी द्या दवंडी फिराई. सकाळी मिटिंगची म्हणा, मिटिंगला हजर राहा म्हणा बडाच नाही. हा ते बी मीच करत राही. सदस्य तुम्ही नावलेत का रे बडो अजूनही. वय जाय वय सांगे त्या येले. तो काय मागणा दिप्या आहे ना, दिप्याला सांगे वय गाव मा दवंडी फिराई आहे म्हणा. तुम्ही जाई त्यांकडे बैरांना मागला असताना पैसा बाकी आहेत. त्या पैसा देवाने काय बोम नाही. ती लाडकी योजना फाडकी योजना कोणती ती दवंडी फिराई म्हणत. त्या 100-150 देतात त्याले. बाई ते राईस घ्यात का? बरोबर देवाई देवाई काय हरकत नाही. देवाई म्हणतं एवढा पहिला सांगी वय त्याला वय. राम राम मंडळी. व्हिडिओ जर आवडणार तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि असाच व्हिडिओ धक्का करता आपला खानदेश किंग सॅम चॅनलला सबस्क्राईब करा. जय खानदेश.